बिकॉज कारण आज माझा बर्थडे आहे आणि आय हॅव कम्प्लीटेड 1 years old. आय एम गोइंग टू बिकम 13 years old. ये सो चला मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते. खूप सिम्पल केलं आहे कारण की आज उदय यांना बरं नव्हतं ना. सो लुक माय फेवरेट कलर अँड तिचा पण अँड लिटल बिट थोडेसे बलून्स आहेत आणि हे प्रॉप्स आहेत मी ऑनलाईन मागवलेले पण ते काही टिकले नाही आहेत. ते सगळे आमच्या छोट्या तनिष्कने तोडलेले. हे बघा बड्डे गर्लला खेचत आणतोय की बस आता आपण केक कट करूया. त्यांनी अजून मुलांना येऊ देत ना. हाय बोल फ्रेंड्स लोकांना हाय बोल. तर सुरुवातीला तिचे काहीच फ्रेंड्स घरी आले आणि घरात जी धमाल सुरू झाली ना, सगळे मुलं एकत्र येऊन मस्त हवेत बलून उडवून मस्त एन्जॉय करत होते. मग हळूहळू जसे फ्रेंड्स यायला लागले म्हटलं चला आता केक कट करून घेऊया. केक बघण्यासाठी तिची एक्साइटमेंट लेवल खूप वाढली. म्हणजे आम्ही तिला काहीच सांगितलं नव्हतं की केक कोणता थीम आहे आणि कोणता फ्लेवर आहे. पण जसं BTS बघितला बापरे एवढी सरप्राईज झाली. फायनली BTS केक भेटला. केक कापायच्या आधी मी छानपैकी तिचा पारंपरिक पद्धतीने ऑप्शन केलं आणि तनिष आणि त्याचा बेस्ट फ्रेंड दोघंही दीदीला सोडायला तयार नव्हते. मी छानपैकी ओवळून झाल्यावर मग माझी एक नेबर फ्रेंड आली होती. तिने पण मेघनाला छान ओवळलं आणि खूप आशीर्वाद दिले. अँड देन फायनली कॅन्डल ब्लो केले आणि हॅपी बर्थडेचं गाणं बोलत केक कट केला. म्हटलं दिस टाईम थोडा जशनमध्ये बड्डे करूया म्हणून मी पार्टी पॉपर्स मागवले होते. त्याने सेलिब्रेशनला एकदम भारी लुक आला आणि मुलांच्या चेहऱ्यावर पण छान स्माईल आली. मग मी मेघनाला केक भरवला आणि सगळ्या मुलांना प्लेट्समध्ये केक, चिप्स आणि समोसे खायला दिले. मुलांनी मस्त ताव मारला. पण हे सगळं झाल्यावर आमच्या अचानक लक्षात आलं की मम्मी पप्पा आणि तनिषकडून तर तिला गिफ्ट द्यायचं राहिलंच होतं आणि तिला लॉंग टाईमपासून सिप्पर हवा होता. मग तिला एक सिप्पर दिला आणि सोबतच स्केटबोर्ड दिलं. जो बघून ती जाम खुश झाली. अगदी उड्या मारायच्याच राहिल्या होत्या आमच्या. सो असं झालं आमचं घरगुती आणि मस्त वाढदिवसाचं सेलिब्रेशन. अँड देन डिनरसाठी आम्ही तिच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये गेलो. सो कसा वाटला तुम्हाला हा आमचा छोटासा सेलिब्रेशन कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. टाटा बाय बाय.